रक्षाबंधन म्हणजे फक्त हातावर बांधलेला धागा नाही, तो असतो दोन जीवांना जोडणारा एक सुंदर विश्वास. ही गोष्ट आहे अशाच एका भाऊ बहिणीची, ज्यांचं बालपण खूप छोटंसं होतं, पण स्वप्ने खूप मोठी होती. लहानपणी रक्षाबंधनाच्या दिवशी राधा आपल्या भावाला राखी बांधायची. राखी बांधताना ती एक गोष्ट नक्की म्हणायची, दादा तू आयुष्यभर असंच जपशील ना. आणि भाऊ हसत म्हणायचा, तू फक्त हाक मार, मी कुठेही असलो तरी धावत येईन. काळ पुढे गेला, दोघे मोठे झाले. घरची परिस्थिती बेताची होती. दादानी कामासाठी शहर गाठलं आणि राधा घरात आई वडिलांची काळजी घेऊ लागली. रक्षाबंधन जवळ आलं होतं. राधाने दादाला फोन केला, दादा यावेळी राखीला घरी येणार ना. दादा काही क्षण शांत राहिला आणि म्हणाला, नाही ग, यावेळी खूप काम आहे. राधाच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात गायब झालं. ठीक आहे दादा, काम महत्वाचं आहे. पण फोन ठेवताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सकाळ झाली. राधा घराबाहेर आली आणि दारात दादाला पाहून काही क्षण तिचा विश्वासच बसला नाही. ती काही बोलण्याआधीच दादाने हसत विचारलं, काय ग, राखी बांधणार नाहीस का. राधाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने दादाच्या मनगटावर राखी बांधली आणि म्हणाली, तू आला नाहीस तरी चाललं असतं दादा, पण माझ्यासाठी तू एवढा त्रास घेतलास, हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. दादाने तिच्या हातात एक छोटीशी भेटवस्तू ठेवली. राधाने ती उघडली. आत एक सुंदर साडी होती. किंमत मोठी नव्हती, पण त्या साडीमध्ये दादाचं संपूर्ण प्रेम होतं. आई दोघांकडे पाहत होती. तिच्या डोळ्यातही आनंदाश्रू होते, कारण आईला माहीत होतं भावंडाचं नातं रक्ताचं असतं, पण ते टिकवत प्रेम, काळजी आणि विश्वास खूप असतो. राखीचा धागा छोटासा असतो, पण त्यात बहिणीची प्रार्थना असते, भावाचं संरक्षण असतं आणि आयुष्यभराची साथ असते. म्हणूनच रक्षाबंधनाच्या दिवशी महागड्या भेटवस्तू देण्यापेक्षा आपल्या भावंडांना थोडा वेळ द्या. त्यांच्याशी दोन प्रेमाचे शब्द बोला, कारण पैसा पुन्हा कमावता येतो, पण गेलेली वेळ आणि निघून गेलेली माणसं पुन्हा मिळतीलच असं नाही. या रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या भावंडांना फक्त राखी बांधू नका, तर मनापासूनच सांगा, तू माझ्यासाठी खूप खास आहेस. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.